माऊलींच्या विषयी सुद्धा असं म्हटलं गेलं की ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हा जन्म घेताना विचार त्यावेळेला असा केला की जग हे असंच आहे, आत्ताचं जसं आहे, आत्ता जसं आहे, आता तुमच्या माझ्या वाट्याला जे आहे की आजूबाजूला इतकी विकृती आहे, इतकं न जगण्यासारखं वातावरण आहे. मग माऊलीच्या वेळेला खाली येत आहेत, ते जन्म घ्यायला येत आहेत, त्यावेळेला त्याच्या जन्माचा हेतू सांगत असताना माऊली असं म्हणतात की मी का आलो, ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. म्हणजे मी जन्माला आल्यानंतर मुक्तीची मावंदी घालेन, म्हणजे जीवनमुक्त माणसांना मी एकत्र आणीन आणि या कलियुगामध्ये सुद्धा अशा दुष्ट कपटी विकृत जगामध्ये सुद्धा मी माझा एक थवा निर्माण करेन. मी एक सकारात्मक माणसांचा एक थवा, एक मेळावा तयार करीन आणि त्या मेळाव्यामध्ये जी जी येतील त्यांच्या वाटेला आनंदाशिवाय दुसरं काहीच असणार नाही. ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. म्हणजे मी ज्ञानेश्वरी यासाठी लिहितो आहे की या विश्वाच्या भोवती मला एक कुंपण घालायचं आहे आणि त्या कुंपणाच्या आतमधले मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मला सगळे सुखी करायचे. त्यासाठी तो जन्म.